हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा पॅट पेपर आहे. इयत्ता 8वी विषय आहे इंग्लिश. सो प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण उत्तरासहित बघणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ हे नेहमी अपडेट होत असतात. आणि तुम्हाला जर इतरही क्वेश्चन पेपर आणि इतरही विषयांचे IMP क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन्स आन्सर हवे असतील तर नक्कीच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आणि तसेच हाईप देखील करायला विसरू नका, कारण की बेल आयकॉन जर तुम्ही केलं आणि हाईप बटन जर प्रेस केलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिले प्रथम अपलोड केलेला व्हिडिओ हा येईल. सो आता लेट्स स्टार्ट. पहिली तुम्हाला बघा आता ओरल असणार आहे. ओरल ही 10 मार्काची आहे. तर ओरलमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. रीड अ पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक माय इंग्लिश बुक 8 विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. तर तुमच्या पुस्तकातील 5 ते 6 सेंटेन्स वाक्य हे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर प्रोनाउन्सिएशन रीड करायचे आहे. ओके. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन. स्पीक ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. एखाद्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे. इथं टॉपिक दिलेले आहे, जसे की काइंडनेस टू ॲनिमल्स. दुसरा आहे ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. थर्ड आहे इनडोअर अँड आउटडोअर गेम्स. बघा सगळे छान विषय आहे. आणि चौथा आहे ट्राय अगेन अँड अगेन. सो या पद्धतीने तुमचा ओरल असणार आहे. पहिला पॅसेज रीड करायचा आहे तुम्हाला आणि दुसरा एखाद्या घटकावर तुम्हाला टॉपिकवर बोलायचं आहे. पुढचं आहे बघा रायटिंग सेक्शन आहे. डू ॲज डायरेक्टेड एनी 3. प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड्स. एनी 1-2 मार्क आहे यासाठी. तर या ठिकाणी बघा लिहून दिलेलं आहे बॉय, याक आणि काईट. सेकंड आहे लायन, नेट, टायगर. सेकंड आहे बघा क्वेश्चन नंबर 3 मधलं बी. राईट द पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ब. पास्ट फॉर्म लिहायचं आहे. राईटचं इन पास्ट रोट होतं. सेकंड लुकचं लुक्ड ईडी प्रत्यय लावायचा आहे. तिसरा आहे कॉपी. कॉपी वाय आपण रिमूव्ह करतो आणि त्याऐवजी आपण IED प्रत्यय लावतो. आणि टेकचं इन पास्ट टूक. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा पहिलं आहे चेन बनवायची तुम्हाला लास्ट वर्डपासनं. वाय याक, के काईट, एन नेट आणि टी टायगर. तुम्ही ऑर्डर कोणतेही लिहू शकता. आणि सेकंड इथं पास्ट फॉर्म दिलेला आहे. पास्ट फॉर्मसुद्धा तुम्ही करायचे आहे. तर अतिशय सोपे आहे दोन्ही प्रश्न. हवं तर लिहून घ्या. नेक्स्ट आहे बघा मेक ॲनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एनी 2. पहिलेचं आहे स्टेट, टेस्ट. सेकंड आहे थिंग्स, नाईट. थर्ड आहे टेन, नेट. आणि लास्ट वन आहे टोन, नॉट. यानंतर डी आहे कंप्लीट द टेबल ऑफ डिग्री वर्ड्स. तर डिग्री हे कंपल्सरी, डिग्रीवर आधारित तुम्हाला एक महिना प्रश्न हा कंपल्सरी असतो, त्याच्यामुळे डिग्री हे नक्की करून ठेवा. बघा यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री या पद्धतीच्या आहे. 3 डिग्री आहे. हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. टॉल, टॉलर अँड टॉलेस्ट. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. नेहमी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER हा प्रत्यय लागत असतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST हा प्रत्यय लागत असतो. सो त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे टॉल, टॉलर अँड टॉलेस्ट. दुसरा आहे बघा गुड, बेटर, बेस्ट. आता इथं बघा गुड, बेटर, बेस्ट आणि लास्ट वन आहे कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. या पद्धतीने आहे. हवं तर तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 8 मार्कासाठी आहे. खाली एक पॅसेज दिलेला आहे, जसं की इन द मीन व्हाईल Androcles master had a complaint to the
authorities that his slave Androcles had run away. असले का तुम्हाला पूर्ण टोटल पॅराग्राफ दिला आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न असणार आहे. तर ते प्रश्न तुम्हाला काय करायचे आहे, पॅसेजमध्ये शोधून उत्तर हे लिहायचे आहे. सो आता आपण पॅसेजवरील उत्तरे हे बघून घेऊया. बघा, पॅसेजवर आधारित प्रश्न आहे आता हे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर चूक आहे की बरोबर आहे हे वाक्य आपल्याला सांगायचं आहे. तर त्यामध्ये बघा, पहिला आहे सेंटेन्स, सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोगल्स. सो दिस सेंटेन्स इज ट्रू. हवं तर तुम्ही पॅसेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रश्न लिहून घ्या, सराव करा. सेकंड आहे बघा, इन दोज डे पीपल हू वेअर गिल्टी ऑफ सिरियस क्राइम्स वेअर पुट टू डेथ. सो दिस ऑल्सो सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक, हे लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात. यानंतर पुढचा आहे बघा, बी, कंप्लीट द फॉलोइंग वेब बेस ऑन द एक्स्ट्रॅक्ट. खाली एक वेब दिलेली आहे, ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. जसं की ॲक्शन्स ऑफ द सोल्जर्स, फाइंड द अँड्रोसीज अँड सेकंड इज अरेस्ट द अँड्रोगल्स. सो नेक्स्ट आहे बघा, सी, राईट द अपोजिट फॉर द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. आता अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचे आहे. जसे की लो, हाय, सेकंड आहे स्ट्रॉंग, वीक, थर्ड आहे बाउंड, सेल अँड फोर्थ आहे विलेज, सिटी. या पद्धतीने अपोजिट वर्डचे आन्सर आहेत. सो हवं तर याला व्हिडिओला देखील तुम्ही पॉज करा आणि हवं तर प्रश्नांची उत्तरं लिहून घेऊ शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, डू ॲज डायरेक्टेड, 2 मार्काला आहे. पहिला आहे सिलेक्ट अ प्रॉपर क्वेश्चन टॅग अँड रिराईट द सेंटेन्स. व्यवस्थित प्रश्न लिहून घ्यायचा आहे खाली आणि तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे आणि ते लिहायचं आहे आन्सरमध्ये. जसं की पहिलं आहे बघा, ही फेल्ट वीक अँड डिस्मे. सो या ठिकाणी डोंट ही ऑप्शन दिलेलं आहे, डझंट ही ऑप्शन दिले, डिडंट ही ऑप्शन दिले. सो याचा आन्सर आहे डिडंट ही. पूर्ण वाक्य लिहायचं आहे, कॉमा द्यायचा आहे आणि नंतर डिडंट ही लिहायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, तुम्हाला 1 मार्क मिळेल. पुढचा आहे बघा, ॲड क्वेश्चन टॅग देखील हा करून ठेवायचा आहे. याच्यावर देखील हमखास हा प्रश्न येत असतो. फक्त हवं तर वाक्य हे बदलेल, परंतु टॉपिक मात्र हा फिक्स करून ठेवायचा. जसं की डिग्री, क्वेश्चन टॅग, पॅसेजवरील प्रश्न उत्तर. त्यामध्ये पण आपण 1-2 पॅसेजचा सराव केला तर नक्कीच होऊन जाते. यामध्ये तुम्ही मागील 1-2 प्रश्नपत्रिकेचा देखील अभ्यास करू शकता. हमखास तुम्हाला चांगले मार्क मिळून जातात. सेकंड आहे बघा, द सोल्जर्स टूक हिम बॅक टू द सिटी. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? तर हे वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स. सो हवं तर तुम्ही हे देखील लिहून घेऊ शकता. सेकंड आहे बघा, द टायटल ऑफ द पोएम इज ट्राय अगेन. या ठिकाणी एक पोएम दिलेली आहे, तर त्यावर आधारित काही वाक्य आहे ते कंप्लीट करायचे आहे. द पोएम इज कंपोज बाय W.E. हिक्सन. डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम ट्राय अगेन. नेक्स्ट आहे, व्हॉट लीड्स टू सक्सेस. ट्राय अगेन्स्ट these rules leads to success. आणि लास्ट वन आहे बघा, द लाईन यू लाईक द मोस्ट, व्हाय विथ पेशन्स माय नॉट यू, ओनली कीप दिस रूल इन वाईज. पुढचा आहे बघा, क्वेश्चन नंबर 6. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट अ पॅराग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रॅफिक रूल्स. या ठिकाणी ट्रॅफिक रूलचे काही इथं पिक्चर्स दिलेले आहे. तर या पिक्चर्सवरून तुम्हाला काही वाक्य बनवायचे आहे, सेंटेन्स बनवायचे आहे आणि त्याचं पॅराग्राफ बनवायचं आहे. सो हिअर आर वी आर सी सम आर पिक्चर्स इम्पॉर्टंट ऑफ द ट्रॅफिक रूल्स. आता बघा त्याचा पॅराग्राफ आपण बनवूया. जसं की इम्पॉर्टंट ऑफ द
adhering to the traffic rules and correctly interpreting road sign are essential for safe and responsible driving. By the following traffic sign and regulation, drivers can reduce the risk of accident, avoid fines and penalties, and contribute to overall road safety. As like तुम्ही लिहू शकता पॅराग्राफ किंवा तुमच्या मनाने देखील लिहू शकता, नो प्रॉब्लेम. सेकंड आहे बघा क्वेश्चन नंबर 7. इमॅजिन यू वेअर ॲट द रिव्हर साइड पिकनिक and slip and fell into the river while playing game. Write in about 80 to 100 words how your classmates save you. बघा तुमची ट्रिप गेलेली आहे नदीकडच्या साईडला कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी आणि या ठिकाणी तुमच्या फ्रेंडचा पाय हा स्लिप झालेला आहे आणि तो पाण्यात पडलेला आहे खेळता. सो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता आणि तुमच्या मित्राला वाचवू शकता, या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. मग तुम्ही काय कराल? माय फ्रेंड स्लिप इन रिव्हर इन ॲज आय रिअलाइज दॅट शी वॉज स्ट्रगलिंग टू स्टे अफ्लॉट अँड वॉज अ डेंजरस ऑफ द ड्रॉइंग. विदाउट अ सेकंड थॉट I immediately sprung into action to save her. As I swam toward her, I remembered the basic life-saving technique that I had learned from my swimming lesson. So, तुम्ही तुमच्या मनाने देखील याचं उत्तर हे लिहू शकता. It's just only example for the as like you write the answer. Okay, next is the letter writing. Imagine you have read the news about how Grace Darling courage saved some shipwrecked people. Write a letter of congratulations to her and her family to brave human act with the help of the following points. खाली काही पॉईंट दिले आहे त्या आधारावर तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. जसे की पॉईंट बघा, डिअर फ्रेंड टेकिंग रिस्क ऑफ हर ओन लाईफ, हेल्पिंग पॅसेंजर्स टू रिसोर्स extraordinary courage and humanity, congratulate her family you are loving. as like तुम्ही इथं पॉईंट दिले, ह्या पॉईंटचा उपयोग तुम्हाला लेटरमध्ये करायचा आहे. सो लेटर रायटिंग आहे म्हणजे हा देखील पॉईंट तुम्हाला करून ठेवायचा आहे. 100% तुम्हाला हा येणारच आहे. सो लेटर रायटिंग नक्की करून ठेवा. 8 मार्काला आहे. काही बेसिक पॉईंट आहेत ते जरी तुम्ही लिहिले तरी हमखास तुम्हाला ॲटलिस्ट 4 मार्क हे नक्कीच मिळून जातं. जसं की बघा, नेम टाकायचं आहे तुमचं, त्यानंतर डेट टाकायची आहे. डिअर ग्रेस डार्लिंग अँड फॅमिली, आय होप दिस लेटर फाइंड यू ऑल इन द बेस्ट ऑफ हेल्थ अँड स्पिरिट. रिसेंटली रीड इन अ न्यूजपेपर अबाउट द ब्रेव अँड selfless act performed by you, Grace. I was deeply moved and inspired by your courage in rescuing the shipwrecked passenger even at the risk of your own life. Your heroic efforts are a shining example of humanity and extraordinary courage, helping those in danger, especially during such a precious situation, is not something everyone can do. Your timely action and strength have saved precious lives and touched countless hearts. I also extend my heartfelt congratulations to your entire family. You all must be extremely proud of Grace, and rightly so. Such bravely deserve the highest praise. You recognitions. Wishing you all happinesses, health and continued strength. लास्टली बघा पॉईंट दिलेला होता, जसं की आपल्याला युअर्स लव्हिंगली आणि खाली तुमचं नाव टाकायचं आहे आणि सिग्नेचर करायचे आहे. सो या पद्धतीने आपण लेटर रायटिंग हे कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी नेम, डेट, युअर्स लव्हिंगली, डिअर ग्रेस डार्लिंग हे जरी इतकं जरी लिहिलं, मध्ये 2-4 लाईन जरी लिहिले तरी तुम्हाला 4 मार्क तर इझिली मिळून जातील. नेक्स्ट आहे बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. रीड द फॉलोइंग टेबल ऑफ द सेशन इन इंडिया
and develop a paragraph with the help of given point. Give suitable title. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, खाली जो टेबल दिलेला आहे तर यासाठी तुम्हाला एक सुटेबल असं टायटल देखील द्यायचं आहे आणि सेशन इन इंडिया द डेव्हलपमेंट पॅरेग्राफ बनवायचा आहे. सो बघा वाचून घ्यायचा आहे. टाईम ऑफ द इयर, त्याच्यानंतर सीझन दिलेला आहे आणि इंग्लिश नेम दिलेला आहे. सो यावर आधारित तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचा आहे. जसं की बघा टायटल द 6 सीझन ऑफ इंडिया. किती सीझन आहेत तर 6 सीझन आहेत. बघा इथं टाईम ऑफ द इयर पण दिलेला आहे. इंडिया एक्सपिरियन्स 6 डिस्टिंक्ट seasons throughout the year, each with its all unique charm and characteristic. The year begins with a Vasant or spring, which occur from mid-February to mid-April. The season is known for a blooming flower and pleasant weather. It is followed by Grishma or Grishma or summer, front mid-April to mid-June, which bring hot and dry weather. Next come Vasant, Varsha Ritu, the monsoon season from mid-June to mid-August, marked by heavy rains and lush greenery. After that, from mid-August to mid-October is a Sharad and autumn season known for clear skies and mild temperature. Then comes Hemant and the pre-winter season from mid-October to mid-December to mid-February, bringing cold temperature and to या पद्धतीने तुम्ही बघा इथं दिलेले आहे. तुम्ही हवं तर लिहून घेऊ शकता. सोपं कोणत्या ऋतूमध्ये काय येतं ते तिथं ऑलरेडी दिलेलं आहे. फक्त आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे, कंप्लीट करायचं आहे. पुढचं आहे बघा क्वेश्चन नंबर 10. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला या वाक्यांची रचना करायची आहे, सेंटेन्स लिहायचे आहे. पहिला आहे ओबे युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. पालक आणि गुरुजनांच्या आज्ञेचे पालन करा. नेक्स्ट आहे बघा सेकंड, आय विल कम्प्लीट माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण करेन. यानंतर तिसरं वाक्य आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडे प्राण्यांना निवारा देतात. यानंतर चौथा आहे बघा यू शुड ऑलवेज स्पीक ट्रूथ. नेहमी खरे बोलावे. आणि लास्ट वन आहे बघा ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तर याचं उत्तर मात्र तुम्ही हवं तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपला इंग्रजीचा पेपर हा असणार आहे. तर सर्वांनी छान अभ्यास करा. सगळे महत्त्वाचे टॉपिक आहे ते वहीमध्ये लिहून घ्या हवं तर. जसे की ॲडोकेशन टॅग, डिग्री, हे ग्रामरचे काही टॉपिक आहेत तर ते नक्की करून ठेवा. हमखास यावर प्रश्न येतो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा. पुन्हा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.